युरेनियम 235 च्या पोराचं लग्न झालं. युरेनियम 235 सगळं व्यवस्थित चाललं होतं. काय म्हणतोय, कोणाचं व्यवस्थित चाललंय? युरेनियम 235. माझं बघा, युरेनियम 235 सगळं व्यवस्थित चाललंय. चांगलं घर परपंच संसार विंसार सगळं व्यवस्थित चाललंय. बायका पोर आहे ती कोणाला? युरेनियम. बरोबर का? कोणाला? युरेनियम. पण नीट बघा, युरेनियम 235 सगळं व्यवस्थित चाललंय, ह्याचा अर्थ ती स्टेबल आहे. कोण स्टेबल आहे? युरेनियम 235. सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. बघा, युरेनियम 235 काय स्टेबल आहे. पण काय झालं माहितीये का? युरेनियम 235 च्या पोराचं लग्न झालं. हा, कोणाचं लग्न झालं? पोराचं. युरेनियम 235. मग आता मला सांगा, लग्न झालं म्हणजे सून आली त्यांच्या घरात. कोणाच्या घरात? युरेनियम 235 च्या घरात काय आली? सून. मग सून आली, कुणाच्या घरात आली? युरेनियम 235. बरोबर का? सून आली. सून न म्हणजे यन काय म्हणतोय? कोण आली? सून. कोणाच्या घरात आली? युरेनियम 235. आता मला सांगा, ह्यांच्या घरात बघा बरं का काय म्हणतोय? युरेनियम 235 व्यवस्थित चाललं होतं, एक जण वाढला. सून आली ना, एक जण वाढ. मग काय झालं माहितीये का? एक जण वाढल्यामुळं त्याचं झालं युरेनियम 236. काय म्हणतोय? एक जण वाढला ना, बरोबर. काय झालं त्याचं? युरेनियम 200. कळते काय चाललंय सगळ्यांना? काय चालतंय बघा का? आता युरेनियम 235 चं कन्व्हर्जन कशात झालं? युरेनियम 236. आता युरेनियम 236 झालं खरं, पण काय झालं माहिती? एक जण वाढलं, सून आणि सासू सून चालू झाली भांडण. आणि भांडणं झाल्यामुळं सकाळ संध्याकाळ नुसती किरकिर दोघींची, सासूनाची भांडणं. मग बस हा, माझा भांडणं चालू झाली. ह्यांचा वैताग का पोराला युरेनियम 235. हे सगळं व्यवस्थित बघा बरं काय म्हणतोय? चांगलं स्टेबल होतं. आता काय झालं? अनस्टेबल झालं. कोण आल्यामुळं? सून नाही, एन. एन म्हणजे न्यूट्रॉन आहे. एन म्हणजे काय? एन म्हणजे काय? न्यूट्रॉन. न्यूट्रॉन कोणाच्या घरात आला? युरेनियम 235. आणि काय झालं? युरेनियम 236. पण जी स्टेबल होता ती काय झाला?